पण अचानक काय घडले? नेमके ते कोणते प्रसंग होते ज्यांनी त्यांचा नामोनिशान मिटकट केला? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला कोट्यावधी वर्ष मागे जावे लागेल आणि डायनासॉरांच्या अंतिम दिवसांना जवळून पाहावे लागेल. चला तर मग आजपासून 65 दशलक्ष वर्ष म्हणजे 6,50,00,000 वर्ष मागे एक काळी आपल्या जगात डायनासॉरांचं राज्य होते. ते चालत होते तिथे जिथे आज आपण चालतो. याच हवेत श्वास घेतले, याच धर्तीवर लढाया लढल्या. या दैत्यांचे विचित्र डायनासॉरांनी सुमारे 16 कोटी वर्ष या धर्तीवर राज्य केले. या डायनासॉरांच्या हजारो प्रजाती होत्या. त्यापैकी काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी. काही डायनासॉर अतिशय शांत स्वभावाचे होते तर काही अतिशय हिंसक आणि धोकादायक होते. या काळात डायनासॉर सर्व आकारात फुलत होते आणि त्यांच्या शेकडो प्रजाती या जगात अस्तित्वात होत्या. ते त्या काळातील सर्वात यशस्वी जीव होते. आजपासून सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी धर्तीवर हवामान सामान्य होते. जग उबदार आणि सुखद होते आणि बहुतांश भूभाग हिरव्यागार जंगलांनी, झाडांनी, फुलांनी, फळांनी आणि खरबुऱ्यांनी व्यापलेला होता. चारही बाजूंनी सूर्यप्रकाश विखुरलेला होता. लांबलचक झाडांवर समुद्राच्या थंड हवांचा स्पर्श आणि चारही बाजूंनी डायनासॉरांच्या ओरडा आणि गर्जनांची आवाजे. या डायनासॉरांशिवाय इथे आणखी एक प्रजाती होती जी दिसायला अतिशय छोटी होती आणि ती आजच्या उंदरासारखी दिसत होती. हीच पुढे सस्तन्यांच्या हजारो प्रजात्यांमध्ये विकसित झाली. जेव्हा हे सर्व डायनासॉर प्रजाती धर्तीवर आरामात आपले जीवन व्यतीत करत होत्या तेव्हा 10 कोटी वर्ष आधीच त्यांची किस्मत लिहिलेली होती. 10 कोटी वर्ष आधी अवकाशातून येत असलेल्या एका छोट्या एस्टेरॉइडच्या तुकड्यानं मंगळ आणि बृहस्पतीच्या मधल्या क्षुद्रग्रह पट्ट्यात फिरणाऱ्या एका मोठ्या एस्टेरॉइडची धडक मारली. या धडकेमुळे त्या मोठ्या एस्टेरॉइडची दिशा बदलली आणि तो क्षुद्रग्रह पट्ट्यातून बाहेर पडून सरळ पृथ्वीकडे 22,000 मैल प्रति तास वेगानं धावू लागला. आता आपण एका अनाम क्षुद्रग्रहाकडे पाहत आहोत जो पृथ्वीवरच्या हजारो किंवा कोट्यावधी प्रजातींचा वध करणारा आहे. त्याचा आकार माउंट एव्हरेस्टपेक्षा खूप मोठा आहे आणि तो समुद्र सपाटीपासून वातावरणापर्यंत उंच आणि विशाल आहे. जेव्हा हा एस्टेरॉइड पृथ्वीपासून 3,84,000 किलोमीटर अंतरावर होता तेव्हा धर्तीवर डायनासॉरांचा अंत होत नसता. जर हा एस्टेरॉइड पृथ्वीच्या उपग्रह चंद्राशी धडकला असता तर. पण नियतीला काहीतरी वेगळे मान्य होते म्हणून हा मोठा एस्टेरॉइड चंद्राच्या खूप जवळून गुदरला. 40 किलोमीटर व्यासाचा 2 ट्रिलियन मेट्रिक टन वजनारा हा एस्टेरॉइड प्रत्येक सेकंदाला पृथ्वीकडे जवळ येत होता. जेव्हा हा एस्टेरॉइड पृथ्वीच्या वातावरणात शिरला तेव्हा त्याचा वेग अचानक 70,000 किलोमीटर प्रति तास झाला. वातावरणात शिरताच घर्षणामुळे तो भयानक आगीच्या गोळ्यात बदलला. अवकाश आणि जमिनीमधील या पातळ थरातून त्याला पार करण्यास फक्त काही सेकंद लागले. हा एस्टेरॉइड युकाटन प्रायद्वीपाच्या किनाऱ्याकडे वेगानं धावत होता आणि ध्वनीच्या 60 पट वेगानं वातावरणात शिरला. तो इतक्या वेगानं पृथ्वीकडे येत होता की फक्त 4 मिनिटात त्यानं अटलांटिक महासागर पार केला. धरतीच्या पृष्ठभागापासून 500 मैलवरून त्याची चमक इतकी प्रचंड होती की विशाल अलामोसॉरसचे शरीर पारदर्शक दिसू लागले. त्याची चमक इतकी जास्त होती की धरतीवर धडकण्यापूर्वीच हजारो जीव या ज्वलंत गोळेमुळे पूर्णपणे अंध झाले होते. हे जीव त्या उल्कापासून डोळे उघडू शकत नव्हते पण त्याची भयानक उष्णता मात्र अनुभवत होते. काही क्षणात हा एस्टेरॉइड मेक्सिकोच्या खाडीच्या उथळ समुद्रात आणि खालच्या तळाशी धडकला आणि 35,000 डिग्री सेल्सिअसची ऊर्जा असलेला भयंकर स्फोट झाला. या धडकेमुळे आकाश अचानक उजळून निघाले. या धडकेसारखा स्फोट 10 हायड्रोजन बॉम्बच्या स्फोटा एवढा होता. यामुळे समुद्रतळ हजारो डिग्री सेल्सिअसवर वितरून उकळता प्लाझ्मा बनला. स्फोटामुळे इतकी उष्णता निघाली की 1500 किलोमीटर व्यासात सगळं जळून खाक झालं. या ठिकाणी हवेचं तापमान 600 डिग्री पर्यंत पोहोचलं आणि डायनासॉर जिवंतच भस्मीभूत होऊ लागले. विशाल स्फोट वातावरणाशी धडकून टक्करेच्या ठिकाणाजवळ 2000 किलोमीटर प्रति तास वेगाची सुपरसोनिक शॉक वेव्ह निर्माण केली जी हजारो प्राण्यांना भाप बनवून उडवून दिली. या सुपरसोनिक शॉक वेव्हमुळे इमारतीच्या आकाराच्या खडक हवेत उडाले. या वेव्हमुळे
प्रत्येक माती, वनस्पती किंवा प्राण्याचे तुकडे पडले आणि ते हजारो किलोमीटर दूर फेकले गेले. जेव्हा इमारतीच्या आकाराचे खडक परत खाली पडले तर विशाल अलामोसॉरस सारखे डायनासॉर दाबून संपवले गेले. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की धडकेनंतर धरतीच्या लाखो टन धातू अवकाशात विखुरल्या गेल्या. टक्करेच्या ठिकाणी 180 किलोमीटर रुंद आणि 25 किलोमीटर खोल खड्डा तयार झाला. स्फोटामुळे या खड्ड्यातील सर्व धातू आणि खडक आकाशात धूळभरात बदलले. 16 मिनिटे 40 सेकंदानंतर जमिनीच्या धडकेमुळे धरतीच्या आत 11.1 तीव्रतेच्या भूकंपीय तरंगा उसळल्या. 11 तीव्रतेचा भूकंप हा अब्दाल वर्षात कोणत्याही प्राण्याने अनुभवलेला सर्वात शक्तिशाली भूकंप होता. यामुळे समुद्रात विशाल लाटा निर्माण झाल्या, जो 1 किलोमीटर उंचीच्या सुनामीत बदलल्या आणि एका मागोमाग सुनामीच्या लाटा चारही दिशांना पसरल्या. भूकंपीय तरंगांनी धरतीवरचे सर्व सक्रिय ज्वालामुखी हादरवले. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की भारतात इकडे तिकडे ज्वालामुखी विस्फोट होऊ लागले, जे 300 वर्ष धगधगत राहिले आणि अर्ध्या भारतीय उपखंडाला लाव्हाने व्यापले. इतकेच नव्हे तर टक्करमुळे पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर धरती 100 मीटर पर्यंत फाटली आणि जागोजागी डायनासॉरांचा नाश सुरू झाला. धरतीच्या महाविनाशाची प्रक्रिया सुरू झाली होती. या भयानक स्फोटात विकिरणाची मात्रा इतकी वाढली की 1500 किलोमीटर व्यासातील सर्व जीव जळून राख झाले. या महाविनाशात उड्डाण करणारे प्टेरोसॉर उडत असल्यानं जमिनीच्या धोक्यांपासून वाचले. पण हा महाप्रलयाची फक्त सुरुवात होती. स्फोटामुळे अवकाशात गेलेल्या अब्जावधी टन धातू, खडक आणि धूळकण गुरुत्वाकर्षणामुळे नेमके 40 मिनिटांनंतर आगीच्या गोळ्यांच्या रूपात संपूर्ण धरतीवर कोसळू लागले, ज्यामुळे आकाशात उडणारे प्टेरोसॉरही आगीच्या गोळ्यांपासून सुटू शकले नाहीत. आकाशातील वितळलेल्या खडकांच्या गोळ्या आणि खाली भूकंपाची विध्वंस बचावाचा काहीच मार्ग नव्हता. मलब्याची वर्षा आणि उष्णतेनं जगभरातील जंगले जळून खाक केली. ही आग महिनोमहिने धगधगत राहिली आणि पृथ्वीला स्वतःच उष्ण नरकात बदलले. त्याचबरोबर धूळचा प्रलयकारी वादळ 6000 किलोमीटर प्रतितास वेगानं पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाकडे मृत्यू घेऊन येत होते. हे प्रलयकारी वादळ इजेक्शन क्लाउड पासून बनलेले होते, ज्याचे तापमान 1500 डिग्री सेल्सिअस होते. या गरम आणि धोकादायक वायू भरलेल्या वादळाच्या पकडीत येणारे हजारो जीव आणि झाडे भस्मीभूत होत होते. हे ढग किलोमीटरमत्री जाड होते, ज्यामुळे धरतीवर सूर्यप्रकाश पोहोचणं अशक्य झाले. गरम हवांचे तापमान 200 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाल्यानं धरतीवरची झाडझाडाळ जळून खाक झाली. स्फोटाच्या 90 मिनिटांनंतर धरतीचे तापमान 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढले. यामुळे स्फोटाच्या ठिकाणापासून कोसो दूर असलेले डायनासॉरही या उष्णतेसाठी वाचलं नाही. टक्करेचा दिवस संपेपर्यंत हजारो डायनासॉर मृत झाले होते. काही तासात वाफेचा विशाल गोळा वरच्या वातावरणात पोहोचला आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरला. जळत्या ग्रहातून राख आणि टक्करमुळे निर्माण झालेल्या एरोसॉलमुळे संपूर्ण ग्रह गहन अंधारात बुडाला. धरतीच्या पृष्ठभागावर रोशनी देणारी फक्त धगधगती आगच शिल्लक राहिली. झाडझाडाळ आगीच्या लपटांपासून वाचली तरी सूर्यप्रकाश न पोचल्यानं मरली. या टक्करचा महासागरांवरही गहन परिणाम झाला. यानं डायनासॉरांसोबत समुद्रातील मोठ्या समुद्री सर्प आणि ॲमोनाइट्स नष्ट केले. काही दिवसात तापमान 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली आले. आकाशावर अंधार पसरला आणि ताजे अन्न मिळणं कठीण झाले. अचानक आलेली जागतिक थंडी दशकानुदशके चालू राहिली. या महाप्रलयानं धरतीच्या 90% प्रजाती पूर्णपणे नष्ट झाल्या आणि 10% जिवंत राहिलेल्यांपैकी फक्त 30 किलोपेक्षा कमी वजनाचे जीवच टिकले. कारण या महाप्रलयात लाखो जीव मरण पावले आणि झाडझाडाळ जळून राख झाली. त्यामुळे मोठ्या विशाल जीवांना पुरेसा अन्नपाणी मिळाले नाही आणि अशा प्रकारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी 16.5 कोटी वर्ष राज्य करणाऱ्या डायनासॉरांचा खात्मा झाला. एका क्षणात डायनासॉरांचं युग संपले. अखेर जुनी दुनिया राखेतून बचलेले जीव समोर आले. पृथ्वीला वारसा मिळाला. त्यांचा जो छुपण्यात चांगले होते. जेव्हा पूर, आग आणि वादळ आले तेव्हा जमिनीखाली आश्रय मिळाला. हे मातीच्या खाली लपले आणि पुढे अनेक प्रजात्यांमध्ये विभागले गेले. पक्षी जे डायनासॉरांचं थेट वंशज झाले आणि सस्तन्य जे शेवटी ग्रहावरील प्रमुख प्राणी झाले.
पण आपल्याला माहित नाही एस्टेरॉइड नसता तर आज पृथ्वीवरचं जीवन कसे असते. डायनासॉरांचा खात्मा नसता तर आपल्याला कधीच ते होण्याची संधी मिळाली नसती जे आज आपण आहोत. पण इतक्या थोड्या वेळात आपण महान यश मिळवले. जर आपण सावध राहिलो नाही तर आपलाही अस्तित्व एका क्षणात संपू शकतो, जसा डायनासॉरांचं युग संपले. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर हे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा.